काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, आज छात्रों की गूंज कार्यक्रम होतोय, कसा प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटतंय? प्रचंड प्रतिसाद आहे, उत्साह आहे. खूप काही कोणाला सांगायची गरज पडत नाही आहे आणि आवर्जून लोक, पोरं, लेकरं, मुली येत आहेत कार्यक्रमाला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून राडा घालण्यात आलेला होता. त्याचे काय पडसाद सध्या कार्यक्रमामध्ये पण पडतील असं वाटतंय? अजून मोठ्या प्रमाणात लोक येतील. असं कसं एवढी दादागिरी कोण सहन करतं? आपण स्वतंत्र देशात राहतो आणि या प्रकारच्या गुंडागर्दीला कोणी जुमानत नाही. जेनझी आहेत, जेनझी उद्या आपला देश सांभाळणार आहे. तर जेही त्यांना देश सांभाळू देणार नाही त्यांच्या विरोधात आणि जे सांभाळू देतील त्यांच्यासोबत ही सर्व मंडळी आहे. ताई, कार्यक्रमाची कुठेतरी भाजपाने धास्ती घेतली असं तुम्हाला वाटतंय? काही मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे रे दादा. त्यांच्यापाशी राक्षसी बहुमत आहे आणि ते सगळे राक्षसासारखे झालेले आहेत. आम्ही आमचं काम करतोय. भाजप या कार्यक्रमावरती टीका करते. ते असं म्हणतात की फक्त काँग्रेस पुरस्कृत किंवा काँग्रेस विचाराच्या मुलींना या कार्यक्रमासाठी तुम्ही आमंत्रित केलंय. देवेंद्रजींना स्पष्टपणे सांगते की ज्या संस्था आज उभारलेल्या आहेत त्या सगळ्या काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना परवानग्या मिळालेल्या आहेत आणि एखादी संस्था एखाद्या पक्षाची नसते, ती विद्यार्थ्यांची असते. निदान एवढं तरी भान ठेवा आणि डिस्क्रिमिनेशन कमी करा, बंद करा. या सगळ्या आपल्या देशातल्या संस्था आहेत, आपले लेकरं आहेत, आपली पोरं आहेत. त्यांना पोरांना जिथं जायचं असेल तिथे ते येऊ शकतात. तुम्ही नॅरो माइंडेडनेस सोडून द्या. बाद झालं आता हे. तर काल जो राडा झाला त्याच्यामध्ये काँग्रेसच्याच तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. ती त्यांची खासियत आहे ना. काल राहुलजींनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं का? कारण आपलं लेकरू त्याला पॅलेट गन्स काय म्हणतात ते वापरण्यात आलं, त्याचा डोळा गेला. त्याच्यावर ते आई वडील थकून गेले होते की FIR घ्या. FIR घेतला नाही. मग राहुलजींना आंदोलन करायला लागलं, मग FIR घेतला. देखो ऐसा है, ये देश हमारा है, हम सबका है. तुम जो विचारधारा चाहते हो वो विचारधारा रखो, पण देश सगळ्यांचा आहे ना. तर मग देश एकीकडे वाकडीकडे जर जात असेल तर हे यंग जनरेशन त्यांना सरळ करून टाकतील. मित्रांनो, आपण बघू शकतो की छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.